यांच्याशी संगनमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। अदानींनी मोदी आणि अमित शहाच्या मदतीने भारतातल्या जमिनी बळकावल्या असं म्हणणं आहे आपल्या संपादकांचं। तर चला पाहूया नेमकं हे म्हटले तरी काय सकाळ सकाळी, आणि यावरती तुमची काय मतं आहेत। आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेले आहे। आम्ही जे म्हणतोय ना, ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे। $250 मिलियन करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये धारावी असेल, एअरपोर्ट असेल, अन्य अनेक महत्त्वाचे टेंडर्स आहेत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर, म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकलेला आहे। तर मिथा यांचं असं म्हणणं आहे की त्राचाईचं काय झालं ते लोकांना सांगा, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, स्वतः काय केलं ते सांगा। तर लिंगेश यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसने आंध्रामध्ये अदानी सोबत डील केली, पवार साहेब डील करतात ते चालतं, तुम्ही लग्नात नाचता ते चालतं, हिसाब तस द्यावाच लागणार आहे जास्त नाही। तर नरेकर यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जाऊन जमिनी घ्या, कारण त्याची गाडी चालवताना आम्ही आमच्या डोळ्यांनी रोहित पवारला पाहिलं आहे। आता काय संबंध? आता विषय काय चाललेला आहे?